नमस्कार. आज अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीची आज बैठक घेण्यात आलेली आहे. या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जे काही आमचे अजेंड्यावरचे मुद्दे होते त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आम्ही ती बैठक घेण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने आम्हाला जे 8 डिसेंबर 2025 रोजी जे काही नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे त्या हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भामध्ये अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून आंदोलन छेडण्यात येणार आहे आणि ते आंदोलन हे 10 तारखेला आहे. जे की आजपर्यंत आम्हाला तपासी यंत्रणा, अवसायक, लिक्विडेटर आणि कॉम्पेटंट अथॉरिटी आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आजपर्यंत आम्ही आतापर्यंत जवळपास 96 निवेदनं देण्यात आलेली आहेत. त्या 96 निवेदनामध्ये प्रत्येक वेळी आम्ही जे काही जनआंदोलन करण्यात आलेलं आहे त्या जनआंदोलनामध्ये सर्वांनी आम्हाला प्रत्येक वेळी लिहून दिलेलं आहे की आम्ही 15 दिवसाला आम्ही केलेल्या कामाचा कार्यवृत्तांत आम्ही ठेवीदार कृती समितीला जाहीर करू किंवा प्रेस नोटद्वारे जाहीर करू. अद्यापर्यंत त्यांनी कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. 18 मार्च 2025 रोजी जे काही महाराष्ट्र शासनाने ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये 80 प्रॉपर्टीचं गॅजेटद्वारे प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. त्या प्रसिद्धीमधील 80 प्रॉपर्ट्यांपैकी कॉम्पेटंट अथॉरिटी यांनी फक्त 35 प्रॉपर्टीजच फक्त जिल्हा न्यायालयात दाखल करून त्या विक्री करण्याची परवानगी मागितलेली आहे. आणि नंतर 10 नोव्हेंबर 2025 रोजी जे काही 27 प्रॉपर्टीज होत्या त्या 27 प्रॉपर्टीज पण मंजुरी करण्यात आलेली आहे. अशा एकूण 107 प्रॉपर्टीपैकी कॉम्पेटंट अथॉरिटी यांनी फक्त 35च प्रॉपर्टी न्यायालयामध्ये विक्री करण्याची परवानगी मागितलेली आहे. गेली 2.5 वर्ष झाली. या 2.5 वर्षामध्ये कसल्याही प्रकारची कारवाई कुणीही करत नाही. यासाठी आम्ही येत्या 10 डिसेंबर रोजी म्हणजे 2025 रोजी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आम्ही ठेवीदार कृती समिती आणि इतर ठिकाणचे सर्व बंद पडलेल्या मल्टीस्टेटच्या संदर्भामधले जे काही ठेवीदार आहेत त्या ठेवीदारांच्या समक्ष आम्ही तिथं जनआंदोलन करणार आहोत. जनआंदोलन त्या दिवशी करून आम्ही दुपारनंतर आम्ही तिथं आमची स्वतःला आत्मदहन करण्याचा आम्ही त्या निवेदनामध्ये इशारा दिलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई करणारच आहोत. त्यापूर्वी जर शासनाला आमची गरज वाटत असेल, आमच्या मागण्यांवर त्यांनी जर विचार करणार असतील तर त्या गोष्टीमध्ये तात्काळ कारवाई करून आम्हाला त्यापूर्वीच अवगत करावे अशी आमची त्या सर्व ठेवीदारांतर्फे माझी विनंती आहे. त्याचप्रमाणे तपासी यंत्रणेने आणि लिक्विडेटरनी ज्या काही ज्ञानराधाच्या प्रॉपर्टी आहेत एनसीएलटी कोर्टाकडे गेलेल्या आहेत तर त्याच्या कोर्टामध्ये त्या प्रॉपर्टी लिलाव करण्यासाठी प्रोसेस झालेली आहे आणि त्यामध्ये ते प्रॉपर्टी म्हणजे गंगापूरची आणि त्या दूध देवीच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या प्रॉपर्ट्या त्यांनी काय 103 कोटी रुपयाला ती प्रॉपर्टी मागितलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या रिझोल्युशन ऑफिसर यांनी ती प्रॉपर्टी त्यांना देण्यासाठी कारवाई चालू केलेली आहे. या बाबतीमध्ये व्यावसायिकांना आम्ही गेल्या अनेक वेळेस निवेदनं दिलेली आहेत, तपास यंत्रणांना दिलेली आहेत आणि कॉम्पेटंट अथॉरिटीला दिलेली आहेत की त्या कोर्टामध्ये जाऊन आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडा आणि त्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हा. आणि हे जे काही प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या ज्ञानराधाच्या मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनीच त्या प्रॉपर्टी टोटली त्यांच्या पैशावर त्या खरेदी केलेल्या आहेत आणि ती प्रॉपर्टीचं हे जे काही भव्य दिव्य रूप जे निर्माण झालेलं आहे ते फक्त आमच्या पैशावरच निर्माण झालेलं आहे. त्यामुळं त्या प्रॉपर्टीवर पहिल्यांदा हक्क आमचा हा ठेवीदारांचा आहे हेही सिद्ध करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करत आहोत. परंतु या बाबतीमध्ये कुठलाही अधिकारी, कुठलाही प्रशासन या बाबतीत कारवाई करत नाही. यासाठी आम्ही 10 डिसेंबर रोजी आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशन मध्ये आम्ही तिथं आमच्या मोर्चा काढून निवेदन तिथं देऊन आणि आम्ही आमच्या आत्मदहन आमचं करणार आहोत. यासाठी आम्ही ह्या प्रशासकीय यंत्रणेला आणि शासनाला याद्वारे आम्ही या बाईटद्वारे आम्ही त्यांना कळवत आहोत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.